छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचे पाप कोणी केलं तर हे शोधून काढावं लागेल. आमदार जयंत पाटील. अलीकडे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची पदोपदी संधी काही लोक शोधत आहेत. राज्याचे प्रमुख स्टेजवर असताना बागेश्वर बाबांनी जे काही चुकीचे दाखले दिले, महाराजांच्या पराक्रमाचे क्रेडिट घेण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत, याकडे आपण दुर्लक्ष करतोय. पुढच्या काही वर्षामध्ये इतिहास असाच पद्धतीने लिहिला जाईल. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं हे पाप कोणी केलं हे शोधून काढावं लागेल, असं शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. NCERTच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकल्याचा निर्णय या विरोधात सांगलीत निघालेल्या निषेध आणि मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चामध्ये जयंत पाटील बोलत होते. आजकाल काहीतरी विषयावरून खडा टाकायचा आणि लोक काय करतात हे पाहायचे अशी वृत्ती पसरत आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्फुल्लिंग महाराष्ट्रात रोवलं आणि मराठी मुलकाच्या पलीकडे जाऊन अटकपासून कटकपर्यंत मराठी साम्राज्य निर्माण झालं. आज त्याचा नकाशा बदलण्याचं पाप NCERTने केलेलं आहे. NCERTने केंद्र सरकारला विचारलं असेल की हा नकाशा बदलू का, आणि त्याचा त्यांच्याकडून होकार गेला असेल, आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे, त्यांनी या प्रकरणात लोकांचा अंत बघू नये, लवकरात लवकर लक्ष घालावं. हा नकाशा पूर्वीचा जसा होता तसाच त्या पाठ्यपुस्तकात आणायचं काम करावं. कोणत्याही परिस्थितीत मराठी नकाशा, मराठी साम्राज्याचा नकाशा हा वगळणं, कमी करणं, संकुचित करणं हे मराठी जनता सहन करणार नाही, आणि त्यासाठी हा पहिला इशारा मोर्चा आहे असं आम्ही समजतो. आज 1 मे आहे आणि म्हणून झेंडावंदनानंतर सगळे मावळे या ठिकाणी एकत्रित आले. उन्हातानाची फार मोठी यात्रा काढून त्यांनी इथं आज आपली सभा घेतली. माझी सरकारला लोकांच्या मनातल्या तीव्र भावनांची दखल सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर केंद्र सरकारशी बोलून NCERTमध्ये पुन्हा जसा होतं तसं मराठी राज्याचा उल्लेख करण्यात यावा, नकाशाचा उल्लेख करण्यात यावा, अशी आमची आग्रहाची मागणी आहे. राज ठाकरेंनी याच विषयावर